नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 5. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 5. काही जिज्ञासूंनी रमण महर्षीला काही प्रश्न विचारले आणि महर्षींनी त्यांना जी उत्तरे दिली आहेत त्या उत्तरातून आज आपणाला त्यांची शिकवण काय आहे हे समजून घ्यायचे आहे. प्रश्न: आम्ही इतके दुःखी कष्टी का म्हणून आहोत? आम्ही इतके दुःखी कष्टी का म्हणून आहोत? महर्षी म्हणतात, दुःखी कष्टी कोण आहे? दुःखी कष्टी हा सुद्धा एक भ्रम आहे. मी दुःखी आहे व आता मी सुखी आहे असे केवळ आपल्याला अहममुळे वाटते, इगोमुळे वाटते. प्रश्न: जग इतके अज्ञानाने का भरलेले आहे? जग इतके अज्ञानाने का भरलेले आहे? महर्षी म्हणतात, तुमची स्वतःची काळजी करा. जगाची काळजी जगालाच करू द्या. जगाची काळजी जगालाच घेऊ द्या. तुम्ही स्वतःला शरीर, मन इत्यादी समजून आहात म्हणून तर जग आहे. पण जेव्हा तुमची दृष्टी आत्मस्वरूपाकडे वळेल तेव्हा सर्व आत्माकार होईल. मग जग जग म्हणून राहणार नाही, तर ते ब्रह्म होईल. प्रश्न: या अहमचा उगम कसा होतो? या अहमचा उगम कसा होतो? महर्षी म्हणतात, मुळात अहम नाहीच. मुळात अहम नाहीच. तो जर आहे असे समजले तर विचाराअंती तो कुठेच सापडत नाही. तो जर आहे असे म्हटले तर नीट विचार केला की तो कुठेच सापडत नाही. प्रश्न: ही तर मग परमेश्वराची क्रूर लीला झाली असे समजायचे की त्याने आत्मज्ञान इतके कठीण करून ठेवले आहे? महर्षी म्हणतात, आपला असणेपणा किंवा आपण आहो हे स्फुरणच आपले शुद्ध स्वरूप आहे. मी नाही असे कुणीच म्हणू शकत नाही. जसे आपण आपले डोळे कधीच पाहू शकत नाही, तरी डोळे नाहीतच असे पण आपण म्हणू शकत नाही. सर्व घोटाळा यामुळेच झाला आहे की आपण असे समजतो की मला आत्मज्ञान झाले पाहिजे. आपण असे समजतो की मला आत्मज्ञान झाले पाहिजे. म्हणजेच आपल्याला काहीतरी बाहेरून मिळवायचे आहे. अशा भ्रमामुळे आपणच आपल्या खऱ्या स्वरूपाला विन्मुख झालो आहोत, मुकलो आहोत. वस्तुतः स्वरूपावस्था ही आपल्या ठिकाणी सहज प्राप्त आणि मूळची स्थिती अशा प्रकारची आहे. यात क्रूर लीला वगैरेचा प्रश्नच कुठे येतो? यात क्रूर लीला वगैरेचा प्रश्नच कुठे येतो? प्रश्न: आपण जे म्हणता ते शाब्दिकदृष्ट्या मला चांगले समजले. आपण जे म्हणता ते शाब्दिकदृष्ट्या मला चांगले समजले, पण बोध मात्र काही झाला नाही. असे का? महर्षी यावर म्हणतात, मला समजत नाही हा विचार आधी सोडा. मला समजत नाही
हा विचारच आधी सोडा. आपण आहो हा बोध तर सर्वांनाच आहे. आपण आहो हा बोध तर सर्वांनाच आहे. इकडेच लक्ष ठेवा म्हणजे झाले. प्रश्न, मग आमची अडचण खोळंबा कुठे होतो हे तरी सांगा. महर्षी म्हणतात, पूर्वसंस्कार, दूषित मन हेच यामध्ये प्रमुख अडथळा आहे. प्रश्न, मग यावर उपाय काय? महर्षी म्हणतात, खऱ्या स्वचा शोध घ्या. खऱ्या स्वचा शोध घ्या. प्रश्न, अहो हे तर दृष्ट चक्रच आहे म्हणायचे. महर्षी म्हणाले, तसे काही नाही. मी म्हणजे देहमन इत्यादी समजल्यामुळे असे वाटते. हे दृष्ट चक्र आहे असे कुणाला वाटते? मग तुम्ही याचाच शोध घ्या म्हणजे झाले. जड शरीराला, मनाला हे समजणार नाही. आपल्या अशा स्वतःविषयीच्या अज्ञानामुळेच शास्त्रांनी माया, लीला इत्यादी शब्द वापरून तुम्हा आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न, मला झालेल्या माझ्या आत्मबोधामुळे इतरांना काही फायदा होईल का हो? मला झालेल्या माझ्या आत्मबोधामुळे इतरांना काही फायदा होईल का हो? महर्षी म्हणतात, होय निश्चित, अगदी निश्चित. उलट हीच उत्तम मदत ठरेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की खरोखरच तुमच्या शिवाय इतर काही आहे काय? पण वस्तुस्थिती अशी आहे की खरोखरच तुमच्याशिवाय इतर काही आहे काय, की ज्याची तुम्ही मदत कराल असे? कारण स्वरूपाचे ज्ञान झाले की सर्व भेद मिटून जातात. सर्व दूर, सर्व काळी, सर्व काळी आपणच आपण असतो. जसे एखाद्या सोनाराने कितीही निरनिराळे देशोदेशीचे जुने नवे दागिने पाहिले तरी त्याची दृष्टी केवळ आणि केवळ त्या दागिन्यातील सोन्यावरच असते. पण जेव्हा तुम्ही स्वतःला फक्त देहमन इत्यादीने मर्यादित समजता, तेव्हा साहजिकच इतरांना सुद्धा तुम्ही तसेच मर्यादित व वेगळे समजता. पण जेव्हा तुम्ही देहातीत होता, त्यावेळी आपोआपच दुसरे म्हणून दुसरे राहत नाही, दुसरे संपतात. प्रश्न, मग आपण प्राणी, झाडे, झुडपे, वृक्ष, नदी नाले या बाबतीत पण असेच म्हणू शकतो काय? महर्षी म्हणतात, तुमच्याशिवाय त्यांचे अस्तित्व स्वतंत्र आहे काय? ते काय तुमच्याशिवाय असू शकतात? ते काय तुमच्याशिवाय असू शकतात याचा अगोदर शोध घ्या. तुम्ही त्यांच्या नामरूपात्मक संस्कारामुळे तसा विचार करता, म्हणून तुम्हाला ते दिसतात. तुम्ही त्यांचा तसा विचार केला नाही तर फक्त तुम्ही आणि तुम्हीच उरता. प्रश्न, तुमचे म्हणणे शब्दशः खरेही असेल. तुमचे म्हणणे शब्दशः खरे, तरी पण ते जागच्या जागी तसेच असतात, नाही का? महर्षी म्हणाल, पडद्यातील दृश्यासारखे तुम्हीच तो पडदा आहात. पडदा नाही तर काहीच नाही. पडदा नाही तर काहीच नाही. जर तुम्हाला हे समजले तर सर्व काळी, सर्व दूर, सर्व काही तुम्ही आहात. प्रश्न, तुमची उत्तरे साधी, सोपी, पटणारी वाटतात. तरी पण केवळ ते ज्ञान केवळ शाब्दिक स्तरावरच आहे असे वाटते. महर्षी म्हणाले, मला कळत नाही हा विचारच सर्वात मोठा अडथळा आहे. मला कळत नाही हा विचारच सर्वात मोठा अडथळा आहे. वस्तुतः तुम्ही
कशाशीच बांधलेले नाही आहात. मुक्त असणे हा तुमचा सहज असा स्वभाव आहे. पण हे न जाणता आपण मुक्त होण्याकरता विनाकारणच धडपडत राहतो. या ठिकाणी रमण महर्षी अतिशय सुंदर गोष्ट सांगतात. ही गोष्ट इतर ठिकाणी कधी वाचनात नाही आली. एका माणसाला स्वप्न पडले. त्याला दिसले की एका भव्य तुरुंगात त्याला ठेवल्या गेले आहे. समोर एक प्रचंड भिंत लांबच लांब. डाव्या बाजूला त्यांनी पाहिलं तर तेथेही एक प्रचंड भिंत लांबच लांब. दगडी भिंत. उजव्या बाजूला पण तशीच भिंत. अतिशय खिन्न व दुःखी झाला बिचारा. या एवढ्या प्रचंड भिंतींनी वेढल्या गेल्यावर मुक्तीची आशाच नको. मात्र एके दिवशी कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिले. खांद्यावर हात ठेवणाऱ्यांनी विचारले, अरे इतका खिन्न उदास तू का म्हणून आहेस? तेव्हा त्यांनी कारण सांगितले. त्यावर मात्र अपरिचित इसम जोराने हसला आणि म्हणाला, अरे तू वेडाच आहेस. अरे तू कधी मागे वळून दूर पाहिले नाही असे मला वाटते. तू फक्त समोर आणि डाव्या बाजूकडे आणि उजव्या बाजूकडे पाहत आहे म्हणून तुला असे वाटते की तू दगडी भिंतीने वेढलेल्या अशा तुरुंगात अडकला आहे. पण आता तू मागे वळून पहा. तेव्हा त्या इसमाने मागे वळून पाहिले तर त्याला दिसले भिंती केवळ 3च बाजूला आहेत. मागे तर मोकळे मैदान आहे पार क्षितिजापर्यंत. मग तो लगेच पळू लागला. अपरिचित हिसम अजून जोराने हसला. अरे वेडा, आता तुला पळायची ती काय गरज? तुला अजिबात पळायची गरज नाही. तू जागच्या जागीच मुक्त आहेस. तू व्यर्थ तसा भ्रम बाळगला की तू बंधनात आहे. दुसरे एक उदाहरण रमण महर्षी सांगतात. इथे तिरुवण्णमलईच्या आश्रमाच्या हॉलमध्ये समजा एक जण गाढ झोपला आहे. त्याला स्वप्न पडले. त्यात तो जगाच्या सफरीवर गेला असे त्याला दिसले. निरनिराळे देश, निरनिराळे लोक, निरनिराळे प्रदेश, धबधबे, मोठमोठल्या नद्या, पूल, रस्ते, इमारती, निसर्ग इत्यादी इत्यादी खूप दूरदूरच्या प्रांतातील पर्वतराजी व समुद्र यांनी सगळे ओलांडले व हे सर्व पाहून परत तो तिरुवण्णमलईला आला असे त्याला दिसले. पण जागा होताच तो तर जागच्या जागीच होता. न कुठे गेला न कुठून आला. हे सर्व मनाचे खेळ होते. यालाच माया म्हणायचे, दुसरे काय? प्रश्न, मग आमचे कुठे चुकते? महर्षी म्हणाले, तुम्ही या सर्वांच्या मुळापाशी जात नाही. हीच तुमची चूक आहे. तुम्ही या सर्वांच्या मुळापाशी जात नाही, हीच तुमची चूक आहे. घटातील पाण्यात सूर्य प्रतिबिंबित होतो, पण सर्व लक्ष तुमचे प्रतिबिंबाकडेच राहते. बिंबाकडे कुणी पाहत नाही. म्हणजे आधी असलेल्या असणेपणाकडे तुम्ही कधी पाहत नाही. हेच नेमके तुमचे चुकते. प्रश्न, आम्हाला का हे सर्व समजत नाही हे सांगा बरे. महर्षी म्हणाले, मन काही वासना, अपेक्षा, मोह यांच्यात गुंतले असते म्हणून तसे होते.
प्रश्न. मग या सर्वापासून दूर कसे होता येईल? महर्षी म्हणाले, अर्थात स्वचा शोध घेऊन. प्रश्न करता म्हणाला, तेच तर आम्हाला जमत नाही. हे तर परत दृष्टचक्रच म्हणायचे. महर्षी म्हणाले, हे दृष्टचक्रच आहे असे वाटणेच आपल्याला काहीच करू देत नाही. यालाच अहम म्हणतात. असे कुणाला वाटले की आपल्याला जमत नाही, आता तुम्ही याचाच शोध घ्या. असे कुणाला वाटले की आपल्याला जमत नाही, आता तुम्ही याचाच शोध घ्या आणि त्याच्याच मुळापर्यंत जा. प्रश्न. इतके तुम्ही समजावून सांगता तरी आम्ही मात्र जागच्या जागीच आहोत. याला कारण काय? इतके तुम्ही समजावून सांगता तरी आम्ही जागच्या जागीच आहोत. याला कारण काय? महर्षी म्हणाले, कारण मन अजून जुन्या वासना, मोह, इच्छा, आकांक्षाच्या गुंताड्यात अडकले आहे. यावर एकच उपाय सत्य समजावून घेऊन त्यावर विचार करणे, मनन करणे आणि नंतर त्याच्याच अनुसंधानात निरंतर राहणे, यालाच निधिध्यासन म्हणतात. तेच करावे. प्रश्न. पण हे अज्ञान, ही अविद्या येतेच कुठून? महर्षी म्हणाले, वास्तविक अज्ञान अविद्या असे काहीही नाही. वास्तविक अज्ञान अविद्या असे काहीही नाही, कारण की त्या मुळात नाहीतच. प्रश्नकर्त्याने मग विचारले, मग आम्हाला हे सर्व समजत का नाही? अडथळा कशामुळे येतो? महर्षी म्हणाले, अहो, परत याचे उत्तर तेच, जुने संस्कार. याकरता एकच करा, स्वला नीट समजावून घ्या. तुम्ही स्वला जर अहम समजाल तर तो अहम वाटेल, शरीर मन वाटेल. पाण्यात पडलेला सूर्यप्रकाश कंपित वाटतो, पण फक्त सूर्य प्रकाशाकडे लक्ष असेल तर तो अखंड स्थिर आहे हेच लक्षात येते. म्हणून अहम, शरीर, मन याकडे न पाहता त्याच्या मुळाकडे पहा. आपण स्व म्हणून निरंतर आहोत. आपल्याला काही सापडावायचे नाही. असा कुणीतरी आहे का हो जगात जो असे म्हणू शकेल की मी नाही म्हणून? म्हणून असे नाही की एक स्वतःला शोधणारा आहे व एक स्व हा सापडणारा आहे. असे दोन स्व थोडेच असतात. रमण महर्षी म्हणतात, देअर इज नो टू सेल्फ. एकदा मी आहे असे आपण म्हणतो व परत म्हणतो मला स्वला शोधायचे आहे. हे मुळात चुकीचेच आहे. आपणच आपल्यावर शरीर, मन इत्यादीचा पडदा टाकला आहे. आपल्याला वाटते की आपण आहो. याला कारण जग आणि त्याचे संबंध व त्याच्याशी आपलेशी असणारे व्यवहार इत्यादी आहेत. पण जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा तर जगाचा पत्ताच नसतो. तरी पण आपण त्याच्याशिवाय सदैव असतोच ना. प्रश्न. मनापासून मुक्ती कशी मिळेल? महर्षी म्हणतात, मन स्वतःचा नाश करू शकणार नाही. तुम्हीच त्याचे मूळ शोधा, मग लक्षात येईल की मन नाहीच. किंवा स्वला शोधा, मनाची फिकीर सोडा. मुक्ती आपला मूळ स्वभाव आहे. पण आपण जर स्वखुशीने
स्वच्या थंडगार सावलीतून जर अहम आणि शरीर मन इत्यादीच्या विपरीत कडक उन्हात होरपळायला जर जात असू तर त्याला काय म्हणावे व परत नंतर सावलीसाठी धडपडत येऊन म्हणावे, वाह काय छान सावली आहे, किती छान वाटते. पण स्वतःला पुन्हा असे नवीनपणे जाणता येते का? आपण मूळचे असलेपणानेच असतो. प्रश्न, असा बोध व्हायला किती काळ जाऊ द्यावा लागेल? प्रश्नकर्त्याने विचारले, असा बोध व्हायला किती काळ जाऊ द्यावा लागेल? महर्षी म्हणाले, काळ, वेळ, स्थळ, दिशा इत्यादीची धारणा केवळ आणि केवळ ह्या सगळ्या मनाच्याच गोष्टी आहेत. आपले असणे आत्ताच, सध्या, नित्य अशा वर्तमान काळीच आहे. त्याला स्थळाकाळाचे अजिबात बंधन नाही. हाताच्या कंकणाला पाहायला आरसा नको. त्यांनी एक अजून छान गोष्ट सांगितली, एक दृष्टांत दिला. एका स्त्रीच्या गळ्यात रत्नहार होता आणि ती बसली गावभर पाहत. काखेत कळसा आणि गावाळा वळसा असेच हे नाही का? म्हणून काहीतरी मिळवायचे आहे हीच मुळात भावना चुकीची आहे. शास्त्र व गुरु हेच सांगतात. हे एकदा कळाले की जणू पायात वहाणा, जोडा इत्यादी घातल्यानंतर चालणारा कितीही काट्याकुट्यातून, खास खळग्यातून गेला तरी त्याला आनंदच वाटेल. त्याप्रमाणे अशी आत्माकार वृत्ती जेव्हा होईल तेव्हाच सर्व तुम्हाला सुखकारक असे वाटेल. नमस्कार.